गेल्या 15 ते 16 तासांमध्ये पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूच्या उपनगरांमध्ये जे आहे ती पावसाची संततधार पाहायला मिळते आणि त्यामुळे नद्यांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला बघायला मिळतंय। तसंच पुण्यामधली जी धरण क्षेत्र आहेत तिथेही मोठ्या प्रमाणात पावसाची मुसळधार हजेरी लागल्यामुळे धरण क्षेत्रातून काही प्रमाणामध्ये म्हणजे 2000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीमध्ये सोडण्यात आला होता। त्याचप्रमाणे हा विसर्ग सोडण्याआधी अनेक प्रशासनाकडून काळजीही घेण्यात आली होती। जे चौकात जे सायरन आहेत त्या सायरनमधून सूचना देणं, नदीच्या आजूबाजूच्या परिसरांमध्ये जे रहिवासी राहतात त्यांना सतर्क करणं, ही सगळी काळजी प्रशासनाकडून घेतली गेलेली आहे। मात्र आता सूत्रांकडून माहिती कळते की हा पाऊस जर असा सुरू राहिला तर येत्या काही तासांमध्ये जो आहे हा विसर्ग 2000 वरून वाढवून जो आहे तो 6000 इतपत करण्यात येणार आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीसाठी प्रशासनाकडून जी काळजी आहे ती घेण्यात आलेली आहे। नदीपात्राच्या आजूबाजूला जी कुटुंब राहत आहेत त्यांना स्थलांतरित करण्याचं काम असो किंवा नदीपात्रामधून कोणी प्रवास करू नये किंवा नदीपात्राच्या आजूबाजूच्या परिसरात वावरताना काळजी घेण्यात यावी असे आवाहन प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे। या संबंधीचे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पुण्याहून आकांक्षा यादव, स्वीट मिरर।